सांगली आणि सातारा जिल्ह्यातील बाँड्रीवर विटा पोलीस व वाहतूक पोलिसांनी दुचाकी व चारचाकी वाहनांवर कारवाई केली। वाहनांवर ऑनलाईन थकबाकी मारलेला दंड वसूल, लायसन्स व कागदपत्रे नसणाऱ्यांवर बेधडक कारवाई। बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर विटा पोलिसांचं सांगली सातारा बाँड्रीवर नाकाबंदी। विटा उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांच्या आदेशानुसार विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद मेमाणे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली विटा पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार यांनी बकरीच्या पार्श्वभूमीवर सांगली सातारा बाँड्रीवर नाकाबंदी करत बाहेरून येणाऱ्या व जाणाऱ्या वाहनांची तपासणी केली। याचवेळी विटा वाहतूक नियंत्रण कक्ष वाहतूक पोलीस उपनिरीक्षक सचिन माळी यांनी विटा वाहतूक नियंत्रण कक्ष वाहतूक पोलीस टीमसह सांगली सातारा बाँड्रीवर दुचाकी व चारचाकी वाहनधारकांवर ऑनलाईन मारलेल्या वाहनावरील थकबाकी वसूल करत गाडीचं कागदपत्र व लायसन्स नसणाऱ्यांवरती बेधडक दंडात्मक ऑनलाईन कारवाई केली। खानापूर तालुक्यात विटा वाहतूक नियंत्रण कक्ष यांनी दुचाकी चारचाकी या वाहनांवर ऑनलाईन मारलेला दंड व वसुलीचा धडाकाच लावला, तर अन्य वाहनांवर कारवाई करत होते। यावेळी अनेकांनी गाडीवरील थकबाकी भरत वाहतूक पोलिसांना सहकार्य केलं। यावेळी माळी साहेब यांनी वाहनधारकांना म्हणाले की आपल्या गाडीवरील ऑनलाईन दंड व असलेली दंडाची थकबाकी त्वरित भरावी असं म्हणत खानापूर तालुक्यासह विटा शहरात दुचाकी व चारचाकी या गाड्यांची थकबाकीदारांकडून थकबाकी दंडाची रक्कम वसूल केली जाईल। ही कारवाई अशीच चालू राहणार आहे। वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर आता विटा वाहतूक नियंत्रण कक्ष यांनी कारवाईसाठी पाऊल उचललं। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी।